गरजेचं आहे. चौनेश्वर 11 या संघाचा 12th मॅन इथे पोहोचलाय. कमळगड फायटर्स या संघाचा खेळाडू येणं गरजेचं आहे. आपण पाहतोय फलंदाजी साडी दशरथ वाडकर आणि त्यांच्या साथीला गौरव गवळी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. महेश वाडकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. पहा बाकपूड वरती गेले. पंच केला. एक धाव ऑन दी मार्क केलाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. त्याचबरोबर आपण एक पारितोषिक देत आहोत. संतोष कचरे बावधन यांना पुरस्कार आहे. राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने संघ मालकांच्या वतीने 1000 रुपयाचा रोख धनादेश आहे आणि त्यांनी तो पुरस्कार अनाउन्स केला होता की संतोष कचरे यांनी जर आम्हाला सामना जिंकून दिला ना तर आम्ही त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन आणि ते कॅश प्राइज आपण मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करत आहोत. राजीव शेठ शिर्के संघ मालक अभय 11 यांच्या वतीने आपण 1000 रुपयाचा पुरस्कार संतोष कचरे बावधन 11 बॉल 33 धावांचा झुंजार खेळ त्यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहा इथे आमच्यापर्यंत आक्षेप आलाय. 2 रनची पेनल्टी कमळगड 11 या संघाला इथे दिली जाईल. 12th मॅन इज कंपल्सरी इथे सांगितलं गेलंय. मात्र यावेळी पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज आणि तदनंतर थोडासा एरियल रूट मध्ये पाहायला मिळालेला हा बॉल आणि त्याच्यावरती मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 रन. बोथ साइड्स बॅटर आपण जर पाहिलं ना द गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्याला पाहायला मिळालेल्या धावसंख्या आपण 2 रनची पेनल्टी टोटल स्कोरच्या नंतर ऍड करणार आहोत याची नोंद घेतली आहे. 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. चौनेश्वर 11 हो यावेळी पहा हुक केला. डिस्पॅच केलाय. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. हो यावेळी मिस टाइम आहे. बिहाइंड द विकेट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लॉलीपॉप झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केलाय. महत्वाचा झेल खऱ्या अर्थाने आपल्या संघ मालकासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती बोली लावली पाहिजे. आपल्यावरती डाव रचला पाहिजे. आपल्यावरती खेळी बोलली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहेत. 3 षटकांचा हा सामना आहे. हो यावेळी पहा पद्धत आली त्याचा उपयोग. त्यानंतर मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक खणखणीत चौकार. 4 रन्स. कोण करेल. मैदानाच्या आतमध्ये पहा यावेळी ऑन साइडला सी कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहा तात्या विंचू आलेत. आता लावा. पहा नजरा वळवल्या गेल्या. ताता विंचू टीव्ही स्क्रीन वरती पहा. ह्याचा आत्मा गेला का बघा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रमेश आलेले आहेत. रमेश चौधरी घेरा केंजळगावचा हा सितारा त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने हाताला ब्रश करून सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉल वरती देखील प्रहार. आणखी एक सीमारेषे पार षटकार. 6 धावा. तिसरा षटकार येईल का? हो, यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. भन्नाट वेगाने चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेटने, गुदगुल्या करत सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, दशरथ वाडकर आणि गौरव यांची जोडी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळाली आहे. गोलंदाज रमेश यांच्यावरती आणखी एक प्रहार चढवण्याचा प्रयत्न. बाटचा इनर एज. तदनंतर मात्र थोडंसं आपण पाहिलं ना, फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र काच आणि तदनंतर मात्र अडवण्याचा प्रयत्न देखील केला आणि 1 धाव अंकित झाली आहे. स्कोर कार्ड कडे जर आपण नजर वळवली ना, तर 34 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 34 धावा. मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज गौरव. हो, यावेळी मात्र रमेश यांनी मात्र ओळखलंय. फुलर लेन्सचा बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर मात्र 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जातोय. मात्र पुढील होणारी मॅच डू ऑर डाय, एक महत्वाची मॅच. विवाह 11 तर दुसऱ्या बाजूला रायरेश्वर 11. पहा, इथे जो संघ जिंकणार आहे ना, तो अंतिम टप्प्यामध्ये आणि त्याचा टॉस खेळला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण कोणाचं लग्न कशा पद्धतीने लावणार ही येणारी पुढील मॅच आहे. मात्र या मॅच मध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणाला गोलंदाज रोहित मोरे, त्यांच्यावरती डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका. एकेरी धाव मिळाली आहे. धावसंख्या 35 या आकडावरती आहे. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. रोहित मोरे डू ऑर डाय षटकामध्ये आल्यात. टार्गेट सेट करावं लागेल गौरव गवळी यांना. ते डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक राहतात. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम केलाय. फुलर लेन्सचा बॉल, फुल टॉस बॉल, वेल हाफ ज्युसी आपल्याला बॉल पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉल इम्पॅक्ट टाकलाय. गोलंदाजाने देखील रोहित मोरे यॉर्कर लेंथ शोधत आहेत. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये वाईडिश यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, तर नो फुटवर्क. मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या पायामध्ये कोणताही फुटवर्क नाहीये. जिथे आपण पाहिलं ना, तर चर्चा होईल. हो, यावेळी बॅटचा इनर एज लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव अंकित केली गेली आहे. आता मात्र धावसंख्या ना फार सुंदर आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 36 या आकड्यावरती. पहा, मैदानाच्या आतमध्ये 36 हा आकडा पाहायला मिळाल्यानंतर मात्र 36 गुण जुळवावे लागतात आणि चर्चा रंगली जाते. हो, 36 हा आकडा आपण पाहिला तर सासू सुनेचा देखील आकडा पाहायला मिळतो. 36चा आकडा मात्र गोलंदाजाचा आणि यस वाईट बॉल आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांचा देखील आकडा 36चाच आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, अरे नाते तुझे न माझे, अरे भलतेच द्वाड आहे, तू खट्याळ तर मीही लबाड आहे. खट्याळ आणि लबाडी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 1 धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39.
39 या आकड्यावरती दशरथ वाडकर मैदानाच्या आतमध्ये आहे. हो यावेळी लॉफ्ट केलाय, उडवलाय, मात्र गोलंदाजाने सांगितलंय अरे डूब गए तो किनारों से कहना, अलविदा हमें उभर गए तो यकीन मानो, समंदर भी समेट लेंगे. थँक्यू. चला आपण इथून पुढे टॉस करतोय. मी विनंती करतो टॉससाठी मान्यवरांना विनंती करतो आपण सर आपण या. आदरणीय अविनाश दादा गोळे साहेब शाखा प्रमुख शिवसेना यांना विनंती केली जाते की आपण टॉससाठी या. त्याचबरोबर पैलवान अमितभाई देसाई चिखली खास गावून या स्पर्धेसाठी आलेत. त्याचबरोबर रोहित कुंभार समाजसेवक आणि अक्षय कांबळे समाजसेवक यांना मी विनंती करतो सर आपण या, आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. टॉससाठी टीमना आमंत्रित करतोय श्री विवाह टीम आणि श्री रायरेश्वर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण टॉससाठी या. थँक्यू सो मच. टीम श्री विवाह आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर मान्यवरांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. पैलवान अमितभाई देसाई चिखली खास गावरून या स्पर्धेसाठी आलेत. त्याचबरोबर सन्माननीय रोहित कुंभार, सन्माननीय अक्षय कांबळे तेही देखील गावावरून आलेत. आणि त्याचबरोबर शाखा प्रमुख शिवसेना कोपरखेना श्री अविनाश कोळी साहेब या सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. श्री विवाह या टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉससाठी या. अजित वरे सर आपण थोडंसं घाई करा प्लीज. थँक्यू सो मच. टॉस करूया आपण. महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय श्री विवाह टीम आणि श्री रायरेश्वर 11. दोन्ही संघांमध्ये ही महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुढे जाईल आणि जो संघ इथे हारेल त्याला त्याचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये इथे संपेल. महत्वपूर्ण टॉस आहे आणि प्रमुख मान्यवर आहेत, पैलवान आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. पैलवान अमितभाई देसाई खास गावरून या स्पर्धेसाठी आलेत. अगदी आम्ही टॉससाठी सुद्धा टॉससाठी निवड केली जाते. त्याच्यामध्ये मात्र पाहिलं तर श्री विवाह टीम कॅप्टन अमित सिरंग वरे यांच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. सरांना विनंती करतो की हवेमध्ये स्पिन करा. यस WPL हा कॉल आहे आणि वाई प्रीमियर लीग हा कॉल आलाय. थँक्यू थँक्यू सो मच. क्रुशल मॅच आहे, नॉकआउट स्टेज आहे, जिथे जिंकाल तर पुढे जाल, हाराल तर इथून प्रवास संपतोय. निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? सर क्षेत्ररक्षण केल्यानंतर थोडं अंदाज येतो की आपल्याला कसं खेळलं पाहिजे, किती सरासरी पाहिजे. जर का तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची तर मग जो बॉल मारायचा नसतो तोही आपण ट्राय करतो आणि विकेट गमवून बसतो. नॉकआउट स्टेज आहे, काय नवीन करण्याचा प्रयत्न असेल का या मॅचमध्ये? हो नक्कीच. आता समोरचा संघ पहिला फलंदाजी करणार आहे, मग त्यांच्या जशा धावा असतील त्या पद्धतीने आमचे फलंदाजांचा क्रमवारी आम्ही चेंज करू. श्री रायरेश्वरच्या टीममधून कोणत्या खेळाडूला टार्गेट केलं जाईल? सर एका खेळाडूवरती मॅच नसते, 11 खेळाडूंवरला मॅच असते. त्याच्यामुळं कुठल्या कधी कोण चालेल, 5व्या नंबरचा फलंदाज येऊनही खेळेल, त्याच्यामुळं कोणत्याही फलंदाजाला टार्गेट केलं जाणार. चांगलं उत्तर आहे. जाऊया श्री रायरेश्वर टीमकडे. बॅटिंग करायची, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 50+ धावा केल्या जातील. तुम्हालाही तेच आहे. जर तुम्ही जिंकलात तर पुढे जाताय, हराल तर इथून प्रवास संपतोय. कशा पद्धतीने मॅच खेळली जाईल? जशी मॅच असेल तशाप्रमाणे खेळता येईल.
जशी मॅच असेल त्या पद्धतीनं खेळली जाईल. पैलवान अमित भाई देसाई आपल्याबरोबर आहेत. दादा, मुंबईमध्ये तुम्ही दाखल झालात. मुंबईचं क्रिकेट तुम्हाला कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मुंबईचं क्रिकेट खूप छान आहे. वाई प्रीमियर लीग पंकजदादा कायम आयोजित करतात. हे पर्व 6वं आहे आणि खूप छान नियोजन असतं आणि सर्व खेळाडूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं म्हणजे पहिलं पर्व होतं त्यावेळेस मी इथं खेळायला आलो होतो आणि उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मला भेटला होता आणि सातत्याने हे स्पर्धा चालू आहेत. खरंच आनंद वाटतो. पंकजदादाचं पण खरंच मनापासून कौतुक करतो की वाई पश्चिम भाग क्रिकेट हे पहिलं गावाला चालायचं, परंतु हे इथे आणलं असेल कोणी तर पंकजदादा वाडकर. कारण की आम्ही एकत्र खेळलो आहोत. अमित असेल, पंकज असेल आणि सतीश सनस सर्व आम्ही पहिले एकत्र खेळायचो. थोडं कामानिमित्त आम्ही आता क्रिकेट बंद केलं, परंतु सर्व खेळाडूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि पंकज दादा वाडकरांनाही धन्यवाद. थँक्यू सो मच. अविनाश गोळे यांच्याकडे जाऊया. दादा, तुम्ही गावावरून आलायत. गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे, काय सांगाल? ॲक्च्युली मी इथंच असतो. मी अविनाश गोळे. ॲक्च्युली वाई प्रीमियर लीगला मी 6वं वर्ष आहे, 6वं पर्व आहे. अतिशय छान नियोजन, म्हणजे ज्याप्रमाणे पंकजदादांचं जे गाणं वाजतं ना, आयोजन नियोजन, त्या पद्धतीनं एक नंबर असं आयोजन नियोजन या ठिकाणी 6व्या पर्वातसुद्धा त्याच पद्धतीनं बघायला भेटत आहे. खरोखर खूप छान नियोजन आणि सर्व वाई प्रीमियर लीगच्या क्रिकेटर तसेच सगळे प्रेक्षक या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नॉकआउटची मॅच आहे आणि मान्यवरांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती आपण बसून घ्या. तर टॉसमध्ये काय घडलंय? श्री विवाह टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. धन्यवाद. धन्यवाद. पहा याच बरोबर हो, यावेळी मात्र बाकफूटवरती गेले, पंच केलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फील्ड करतील, कंप्लीट खेळल्या गेल्या त्या 2 धावा आणि तदनंतर तिसरीचा प्रयत्न करता आहेत. मात्र या अगोदर काय घडलंय? 2 चेंडू 2 चौकार लगावल्यानंतर आकाश धुमाळ बाद झाले. तदनंतर बापू गायकवाड आणि सुशील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या 16. त्याचबरोबर या व्यासपीठावरती संतोषदादा युवा मंच चे संघ मालक सन्माननीय राहुल वाडकर सर यांचं या व्यासपीठावरती ग्रँड एंट्री होते आणि त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. आदरणीय दत्तात्रय शेठ कळंबे यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं वाई प्रीमियर लीग आयोजन समिती आणि पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. त्याचबरोबर पहा इथे आणखी एक प्रहार चेंडू स्वीपर कव्हर मध्ये पहा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. बमलिंग झालाय, कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. आपण जर टार्गेट पाहिलं तर 42 रनांचं आहे. मात्र इथे कॉलिंग चुकलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? इथे रनआउटची संधी मिळाली. आणखी एक फलंदाज, एक शॉर्ट रन देखील आहे आणि फलंदाज बाद होतील. आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळालेत. या बॉलवरती मात्र धावा अंकित केल्या गेल्या त्या फक्त 1 आणि फलंदाज देखील बाद होतील. त्याचबरोबर सनस स्पोर्ट्सच्या माध्यमातून सनस स्पोर्ट्स सन्माननीय गणपतदादा सनस यांकडून या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीमचं टी शर्ट्स समालोचक शैलेश जाधव यांना सुपूर्त केलंय. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभारी मानेन, कारण की आपलं प्रेम, आपला टीमचा एक सपोर्टर म्हणून तिन्ही कॉमेंटेटरला त्यांनी हे टी शर्ट्स सुपूर्त केलेत
आजच्या दिवसामध्ये निलेश सर आहेत, त्यांना देखील हे टी शर्ट समर्थ केलं आहे आणि तदनंतर निलेशजी मर्डेकर यांना देखील हे टी शर्ट दिले गेले. म्हणजे गणपतजी सनस साहेब यांचं आपण भेट देऊ शकता. सेक्टर 15 मध्ये त्यांचं शॉप आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या या शॉपला, जिथे चांगलं तुम्हाला किट मिळेल, वेअर्स मिळतील, चांगले कपडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच माध्यमातून पहा इथे पारितोषिक देखील लगावली जात आहेत. मात्र यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, जद्दोजहद करतोय, मेहनत करतोय, आपल्या संघ मालकाला ट्रायबूट द्यायचा आहे, सलामी द्यायची आहे, एक विजय तो मिळवायचा आहे. सुशांतजी चव्हाण यांना मी विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून सरचे स्वागत. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. हो यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिलं गेलंय आणि सांगितलंय ओ मंजिल भी सर झुका देगी जब दमदार तेरी तैयारी होगी, मुट्ठी भर होगा तेरा हर एक सपना जब तेरी बैट और तेरा बल्ला हात में होगा. हातामध्ये असलेला हा बल्ला ठोकलाय षटकार. येऊ द्या डीजे. चेक. संतोष दत्त मनापासून हार्दिक सरचे स्वागत. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया, काय घडलंय. जिथे येणारे बॉल आहेत 6, बनवायचे आहेत 7. एक हाय व्होल्टेज मुकाबला इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये चाललेली ही एक क्रुशियल मॅच आपण म्हणू शकतो, जिथे प्रत्येक संघ मालकाला, प्रत्येक खेळाडू एक सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहिलं तर एका बाजूला चौनेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला कळमगड फायटर्स हा संघ आहे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 ची गरज आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 7 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळी पहा मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर येतील आणि काश ड्रॉप देखील करतील. पहा इथे या चुका तुम्हाला कुठेतरी दंडित देखील करतायत आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने वाढली, म्हणजे आता समीकरण आलंय 5 बॉल आणि 6 ची गरज आहे. एक मस्ट नीडेड षटकार, विनिंग नॉक. आपल्याला फलंदाज स्ट्राइक एंड वरती बापू अंजन कोंडाळकर आहेत. पहा यावेळी बॅटची टॉप एज, त्यानंतर मात्र पहिल्या स्लिप मध्ये एकाच एंडला दोन्ही फलंदाज. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. याच चुकांमुळे संघ पछाडीवरती राहिला होता की काय हे देखील पाहायला मिळालं. जिथे कॉलिंग आहे ना आणि ताळमेळ आहे ना, याच्यामध्ये चुका होत आहेत आणि याच चुका पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती येतील. राहुल वाडकर हे नाव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निघालेत. हो यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आणखी एक काचकारी करेल. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळवलाय या गोलंदाजाने. नाव आहे दशरथ वाडकर. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 6. असं म्हटलं आता ना, हरताय म्हणून खेळणं सोडू नका. अरे हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी
निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. निकाल लावायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये निघालेत गोलंदाज. हॅट्रिकचा बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? डॉट बॉल येतोय. 2 बॉल 6ची मॅच. दोन बॉल 6 मैदानाच्या आतमध्ये. राहुल वाडकर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळालेत. अजय आहेत पहा यावेळी ऑन साइडला. 1 बाउन्स. चेंडू जाईल का? यस इट इज. एक चौकार आलाय. एक क्रुशियल मॅच पाहायला मिळाले. आणखी एक दर्जेदार चौकार मिळालाय आणि 1 बॉल 2ची मॅच. काय घडेल या मॅच मध्ये पहा. 1 बॉल 2ची मॅच. आता मात्र क्रुशियल मोमेंट. कोणता संघ विजयी होईल? चौनेश्वर 11 की कमळगड फायटर्स? चौनेश्वर 11 गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालाय. 1 बॉल 2ची मॅच. यावेळी पहा टॅप केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव तर मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न. संधी आहे. डायरेक्ट हिट नक्कीच मिळाली होती संधी. मात्र विजयी संघाचं करूया कौतुक. पराभूत झालेल्या संघाला देऊया शुभेच्छा. दोन्ही संघाच्या मात्र इथे प्रवास संपेल. ओव्हर टू. थँक्यू सो मच. आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं